सगळे आरोपी अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही, चाहे त्यासाठी आमचं काही हो त्या ठिकाणी. न्याय कधी मिळणार असा सवाल करत काळोखे कुटुंबियांचा आक्रोश अजूनही कायम आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडाला 13 दिवस पूर्ण झालेत, तरीही मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. एकीकडे इतके दिवस होऊनही कारवाईला गती नसल्यानं कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल केलाय, तर दुसरीकडे शिंदेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यातच मंगेश काळोखे हत्या प्रकरणात एक महत्वाची घडामोडही समोर आली आहे. या हत्या प्रकरणात आरोप होत असलेले सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयानं त्यांचा हा अर्ज फेटाळून लावलाय. नेमकं काय घडतंय? काळोखे कुटुंबियांची काय मागणी आहे? आमदार थोरवेंनी आंदोलनाचा इशारा का दिलाय? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. 26 डिसेंबर 2025 खोपोली सकाळी भर रस्त्यात मंगेश काळोखे यांची हत्या झाली. निर्घृणपणे केलेल्या मारहाणीत मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येला 13 दिवस पूर्ण झालेत, पण यात अजूनही कारवाईला आणि तपासाला गती मिळालेली नाही. खोपोली हत्याकांडानं राज्य हादरून गेलं. राजकीय वैमनस्यातून झालेल्या या हत्याकांडानं ऐन निवडणुकीत खळबळ माजली. मंगेश यांची हत्या तब्बल 20 लाख रुपयांची सुपारी देऊन करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण अजूनही मुख्य सूत्रधार मोकाट आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय हवा असं म्हणत मानसी काळोखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे. पकडले नाहीत, जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे आहेत. जे रवी देवकर यांनी एकट्याने केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत. एक पकडतोय, पण अजून न्याय कसा नाही भेटत. अजून ते भरत भगत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला. रवी देवकर त्यांना केलेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब, कधी मी न्याय द्याल तुम्ही आम्हाला? आज 12 दिवस होऊन गेलेले. समोरासमोर आमच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि सगळे आरोपी अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्गुणपणे मारलं त्यांना. पण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय? तुम्ही आयात होईल असं काय? आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत, कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती, ह्याच्या मागे अजून भरपूर जण होते. ते भरत भगत यांचे 10 कॉल होते, त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून कनेक्ट चौकशी करत. मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी. मंगेश यांच्या हत्या प्रकरणात सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण पनवेल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं या दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळून लावले. या आरोपींनी बहिणींना धमकावलं होतं, त्यामुळे या आरोपींपासून जीवाला धोका असल्याचा आरोप मृत काळोखे यांच्या मुलानं केलाय. आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, त्या येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. रवी देवकर यांच्या सोबत ते 4 घरं गायब केलेली आहेत. त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या. दरम्यान मंगेश यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेले दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. येत्या 2 दिवसात फरार आरोपींना अटक करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार महेंद्र थोरवेंनी दिलाय. असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही. या माध्यमातून विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ ह्यांना अरेस्ट करावी, यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि ह्यांना जेलबंद करावं आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होईल. मोकोको अंतर्गत ठिकाणी देतोय. 2 दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही
तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने, संपूर्ण खोपोली शहर असेल, माझा मतदारसंघ असेल, मी स्वतः असेल आणि संपूर्ण कालोखे परिवार त्या ठिकाणी असेल, आम्ही ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही, चाहे त्यासाठी आमचं काही हो त्या ठिकाणी. जर असं राजकीय फक्त याच्या मंगेश यांच्या हत्येसाठी मोठ्या राजकीय पुढाऱ्यानं सुपारी दिल्याचं बोललं जात आहे. सध्या तरी सुधाकर घारे आणि भरत भगत पोलिसांच्या हाती लागले नाहीयेत, पण जर त्या दोघांना अटक झाली तर काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होतीये. या हत्या प्रकरणाला पुढे आणखी काय वळण लागणार हे पाहावं लागेल. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.